गावरान पद्धतीचं चमचमीत भरलं वांग रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी इथे काटेरी वांगी घेतलेली आहेत 6। आता वांग्याच्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे। त्यासाठी इथे 3 बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि ना 1 इंच आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, खोबऱ्याचे उभे काप, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आता गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये तेल नाही टाकलेलं, कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे गोल्डन रंगावर। कोरडाच भाजायचा म्हणजे ना लवकर भाजला जातो। तर यातला ओलसरपणा कमी होतोपर्यंत कोरडा भाजायचा, मग थोडंसं तेल टाकायचं। आता कांदा असा बारीक चिरूनच घ्यायचा आहे, उभा कापून नाही घ्यायचा। तर ते काम मी पुढे सांगणार आहे। तर आहे ना हलकासा आता याला गोल्डन रंग यायला लागलेला आहे। आता याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं म्हणजे कांदा भाजला जातो। तर मी अगदी थोडंसं तेल टाकलं आणि कांदा चांगला असा लालसर भाजून घेतला। आता कांदा काढून घेते। आता आपल्याला खोबरं आणि ना आलं लसूण भाजून घ्यायचे। आता खोबरं भाजण्यासाठी तेल टाकायचे। तर इथे मी अर्धी पळी तेल टाकले। आता खोबरं आणि आलं लसूण भाजून घेत आहे। आता आल्याचे तुकडे बारीक करायचे म्हणजे वाटताना आहे ना असं अख्खं राहत नाही, चांगलं बारीक वाटलं जातं। आता खोबरंसुद्धा लालसर भाजून घ्यायचं आहे। खोबरं चांगलं लालसर भाजलेलं आहे, आता काढून घेत आहे। आता हे ना थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे। तर कांदा सोडून बाकी सर्व आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे। तर मिक्सरचं भांडं घेतले। आता हे खोबरं आणि आलं लसूण काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता कढीपत्ता पण घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण घ्यायची आहे। आता हे सर्व आहे ना पाणी न टाकता कोरडंच वाटून घ्यायचं, अजिबात पाणी टाकायचं नाही, चांगलं कोरडंच वाटून घ्यायचं। कांदा मी याच्यामध्ये मिक्स केला नव्हता मिक्सरवर वाटताना। आता हे ना पाणी न टाकता केलेलं वाटण काढून घ्यायचं एका ताटामध्ये आणि आता हा कांदा आहे ना परतलेला कांदा म्हणजे भाजलेला कांदा याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। त्यासाठी बारीक चिरायचा शक्यतो कांदा, म्हणजे ना असा मोठा मोठा राहत नाही। आता इथे मी ना 1 ते 1.5 चमचा आहे ना कांदा लसूण मसाला घेतला आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे। तर 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि वरून थोडंसं जिरं टाकलेलं आहे। तर गावरान पद्धतीत बनवतोय आपण हे भरलं वांग। आता याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, एक 6 ते 7 चमचे। या पोहे खायच्या चमच्यानेच आपण मसाले आणि कूट मोजून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे। आपण ना वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करतोय। तर सर्व मसाले आणि मीठ सर्व हे एकत्र करून असं व्यवस्थित मिक्स करायचे, म्हणजे वांग्यांमध्ये आपल्याला ना मसाला भरण्यासाठी हा मसाला तयार होतो। तर छान व्यवस्थित मिक्स केले, कांद्यामुळे याला ओलसरपणा येतो छान। आता आपला मसाला तर तयार झाला। आता वांगी चिरून घ्यायची, पाण्यात टाकायची म्हणजे ना काळी पडत नाही। तर या पद्धतीने चिरून घ्यायची, व्यवस्थित चेक करून घ्यायचं किडीची वगैरे वांगी आहेत की नाही, त्यासाठी खालपर्यंत चांगलं चिरायचं आहे। आता आहे ना वांग्यामध्ये ना वांग असं आळणी लागू नये म्हणून आहे ना थोडंसं मीठ घेतले आणि आहे ना आतमध्ये बोट फिरवले मिठाचं मी, आणि मग मसाला भरलेला आहे म्हणजे वांग आळणी लागत नाही। आता आपण मसाल्यात तर मीठ टाकलेलं आहे, फक्त वांग्याला बोट फिरवायचं असं चिरलेल्या वांग्याला आतमध्ये, म्हणजे देठापर्यंत मीठ व्यवस्थित लागतं। आणि ना आता असा दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा आहे प्रत्येक वांग्यामध्ये, चांगलं दाबून घ्यायचं आहे। तर सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे आणि आता हा एवढा शिल्लक राहिलेला आहे तो पण आपल्याला भाजीमध्येच वापरायचा आहे। आता गॅसवर कढई ठेवली, 2.5 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे। आता आहे ना याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे। आता ही वांगी टाकलेली आहे भरलेली, लगेचच मसाला टाकायचा नाही, वांग टाकायचं आणि ना हलकंसं अर्धा मिनटं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं याच्यावर, म्हणजे ना वांग आहे ना व्यवस्थित आहे ना भाजलं म्हणजे शिजलं जातं। लगेचच झाकण ठेवायचं आहे, कारण तसंच परतत राहिलं ना तर वांग आहे ना असं कडक राहतं, व्यवस्थित शिजत नाही। तर हे पहा, मध्ये आधी 1-2 वेळा उघडून पाहायचे आणि पुन्हा झाकून ठेवायचे। साधारणतः 3-4 मिनटं असं झाकून ठेवायचं म्हणजे वांग छान सर्व बाजूनी शिजलं जातं। आता मसाला आपण लगेच टाकलेला नाही, नंतर टाकणार आहोत। तर 3-4 मिनटं झालेली आहे, वांग चांगलं परतून घेतलं गेलं आणि ना आता हे असं छान शिजलं जातं, मग वांग कच्चं राहत नाही। आता वरनं मसाला टाकत आहे। मसाला जर आधीच टाकला असता तर वांग आहे ना म्हणजे मसाला करपला असता। आता मसाला टाकला, मसाला पण चांगला मिक्स करून घ्यायचा। तर मस्त चमचमीत वांगी होतात या पद्धतीने केलं तर भरलं वांग। आता वरनं मी कोथिंबीर टाकलेली आहे, वाटणामध्ये तर टाकलीच होती पण वरनं पण टाकली। आणि आता आहे ना भाजीमध्ये ना गरम पाणी टाकायचं, म्हणजे भाजीची चव छान टिकून राहते आणि भाजी लवकर शिजते।
तर तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ पाहिजे भाजी ही त्यानुसार पाणी टाकायचं. मसाल्यात तर मीठ टाकलं होतं, पण वरनं आहे ना थोडंसं अजून वरनं मी टाकलेलं आहे. आता पुन्हा थोडं गरम पाणी टाकत आहे. खूप जास्त मी गरम पाणी टाकणार नाही, कारण मला ही भाजी खूप पातळ नको आहे, अशी लपतपीच पाहिजे. त्यामुळे आता अर्धवट झाकण ठेवून आहे ना भाजी शिजवून घ्यायची. तर मध्ये आधी ना 1-2 वेळा उघडून पाहायचं. असं वांगं आहे ना एका साईडनी शिजलेलं जातं आणि एका साईडनी तसं राहतं ना, मग पलटी करून घ्यायचं वांगं, म्हणजे दुसरी साईडसुद्धा त्याची शिजली जाते. तर पुन्हा झाकण ठेवून वांगं मी शिजवून घेत आहे लो गॅसवर. तर आता पुन्हा झाकण काढून पाहिलं, छान वांगं आता आहे ना शिजलेलं आहे. थोडासा असा रस्सा पण दिसत आहे. हे पहा, छान मऊ वांगं शिजलेलं आहे. तेलात परतत असताना ना झाकण लगेच ठेवायचं, म्हणजे वांगं चांगलं शिजलं जातं. जर आपण झाकण न ठेवता आहे ना तसंच परतत राहिलं ना, तर वांगं असं एका बाजूने असं करपल्यासारखं असं कडक राहतं. म्हणून तेलात वांगं परतत असताना ना लगेच झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यामुळे आहे ना वाफ तयार होते आणि त्याच्यात ते वांगं मऊ होतं, म्हणजे नंतर शिजलं लवकर जातं. तर मस्त असं झणझणीत गावाकडील पद्धतीचं भरलं वांगं तयार झालेलं आहे. तुम्ही एकदा करून पहा. रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.